रामदास भंडारे राहणार शिर्टी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांनी ॲट्रॉसिटी आणि विनयभंग अशा आरोपाचा खोटा गुन्हा शिरोळ पोलिसात नोंदवला आहे। भंडारे यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी शिर्टीतील ग्रामस्थांनी सोमवारी शिर्टी बंदचं आवाहन केलं होतं। त्याला प्रतिसाद मिळाला। दरम्यान शिर्टी गावातील महिला, पुरुष आणि तरुणांनी शिरोळ पोलीस ठाणे व तहसील कार्यालयावर मोर्चा काढून शिरोळचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांना निवेदन दिले। तसेच शिरोळच्या पोलीस ठाणे येथे DYSP अमोल ठाकूर यांनाही निवेदन देण्यात आले। यावेळी ग्रामस्थांनी रामदास भंडारे हे गावातील शांतता भंग करत आहेत आणि त्यांनी खोटा गुन्हा नोंदवून गावात जातीय तेढ निर्माण करतात असे नागरिकांनी मोर्चातील नागरिकांनी सांगितले आहे। यावेळी नागरिकांनी मूक मोर्चा काढला आणि प्रमुख मार्गावरून गावात फेरी काढली। दरम्यान शिर्टी गावात प्रमाणापेक्षा अधिक पोलीस तैनात होते। या मोर्चात सरपंच शुभांगीताई शिरगावे, अनिता चौगुले, भारती कोळी, वृषाली पाटील, प्रकाश उदगावे, सागर पवार, विपुल कोगनोळे, सतीश चौगुले, सूर्यकांत उदगावे, सूरज मुल्लानी, प्रमोद उदगावे, धनाजी भोसले, राजगोंडा पाटील, अप्पासू पाटील, रामगोंडा पाटील, प्रमोद पाटील हे मोर्चात सहभागी होते। सोमवारी शिर्टी गावातील व्यवहार बंद ठेवून घटनेचा निषेध नोंदवला। मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।